असं कधी तुमच्याबरोबर झालं आहे का? म्हणजे बघा, आज जेव्हा मी सकाळी बसलेली तेव्हा मी विचार केला की पेंटिंग करते आणि त्या टायमाला माझ्या डोक्यामध्ये भन्नाट आयडियाज होते की मला हे काढायचं, मला ते काढायचं, मला ते काढायचं. माझ्याकडे खूप आयडियाज होत्या. पण जेव्हा मी कॅनव्हास घेतला, पेंट ब्रश घेतले, पेन्सिल घेऊन मी बसली ड्रॉ करायला आणि मला लिटरली काहीही आठवत नव्हतं की मी करू काय, काय पेंटिंग करू. मग मी विचार केला Pinterest बघते. Pinterestवरती जेव्हा मी पेंटिंग सर्च करायला लागले ना, तर मला एका फ्रेंडचा कॉल आला. तो मला बोलला की त्याच्या एका फ्रेंडला लॉर्ड शिवाचं पेंटिंग हवं आहे, तेही मिनी कॅनव्हास. का तर त्याला ते पेंटिंग त्याच्या ऑफिसच्या डेस्कवरती ठेवायचं आहे. मी त्याला बोलले की काही रेफरन्स असतील तर मागून घे म्हणून. तर त्याने मला 2-3 फोटोज पाठवले जे की मी हे इथे तुम्हाला दाखवते. तर त्या रेफरन्समध्ये त्याने मला एक मृत्युंजय मंत्र जो की त्याला कॅनव्हासवरती हवा होता आणि शिवाचे 2-3 इमेजेस पाठवलेले त्याने मला. इमेजेस मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते आहे. सो मी इमेजेस बघून स्टार्ट केलं आणि मी फर्स्ट विचार केला की वर शिव काढते आणि खाली मंत्र लिहीन. बट कॅनव्हास 5x6चा असल्यामुळे ना खूपच किचकट होत होतं. म्हणून मग त्याने पाठवलेले 2 इमेजेस मी एकत्र करून खाली मृत्युंजय मंत्र लिहिला आणि वर शिव न काढता फक्त शिवाचा 3रा डोळा जो की महत्त्वाचा असतो तो फक्त पेंट केला. आता कमेंट करा ह्या आर्टवर्कला तुम्ही मला 10 पैकी किती पॉईंट देणार. आणि मी लवकरच एक सिरीज सुरू करणार आहे ज्यात विष्णूची 10 रूपे मी पेंट करणार आहे आणि त्या रूपांमागची कथाही तुम्हाला सांगणार आहे. सो ते मिस न करण्यासाठी मला फॉलो करा आणि आर्टिस्टी अंकिताला म्हणजेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.